सावरकर नगर चौकात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घालून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे। दुचाकीवरून जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला वाहतूक नियमांच्या तपासणीसाठी थांबवले असता मागे बसलेल्या महिलेने स्वतःला सामाजिक कार्यकर्ता असल्याचं सांगून पोलिसांशी हुज्जत घातली। हा वाद इतका वाढला की त्या महिलेने महिला पोलीस कर्मचाऱ्याला चप्पल मारली आणि त्यांचा मोबाईलही जमिनीवर फेकून दिला। या घटनेवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले, सावरकर नगर चौकात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यासोबत एका महिलेने वाद घालून त्यांना मारहाण केली आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे। या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन वाहन क्रमांकाच्या आधारे संबंधित महिलेची ओळख पटवली आहे। तिच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। पोलीस दलावर अशा प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असं देखील यावेळी पंकज बोंडसे यांनी सांगितले। महिला पोलीस हवालदार आहेत मांडवकर म्हणून, त्यांची सोनेगाव वाहतूक विभागात नेमणूक आहे। त्या दिनांक 2/6/2026 सकाळी 9 वाजतापासून ट्रॅफिक कंट्रोल करता सावरकर नगर चौक येथे कर्तव्यावर होत्या। त्या दरम्यान त्यांना एक वाहन जे आहे डबल सीट, एक व्यक्ती आणि एक महिला मागच्या सीटवर बसलेली असे संशयितरित्या दिसले। त्यांना ते समोरचा जो मुलगा आहे त्याचं वय कमी वाटल्याने त्यांनी त्यास थांबून लायसन्सची मागणी केली। त्या दरम्यान त्या वाहनावर मागे बसलेली जी महिला आहे तिने यांच्यासोबत वाद घातला आणि मी सोशल वर्कर आहे, वकिलाची मुलगी आहे असं म्हणून त्यासोबत वाद करून त्यांची ज्या मोबाईल आहे, ज्या महिला ज्या ट्रॅफिक अंमलदार आहेत त्याची जे फोटो काढत होते त्यावेळेस त्यांचा मोबाईल फेकून दिला। त्यानंतर चपलेनसुद्धा मारहाण केलेली आणि शिवीगाळ केलेली आहे। यावरून सदर अनोळखी महिलेवर आणि जो वाहन क्रमांक MH31 GB 9464 दुचाकी वाहन आहे त्याच्यावर व त्याच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यावरून महिलेचं नाव आपण माहिती केलेलं आहे। आता पुढील तपास सुरू आहे। PSI दंडाले पुढील तपास करेल। कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर अशा प्रकारे हात उचलणे हा गंभीर प्रकार आहे। या घटनेमुळे नागपूरमध्ये चर्चा सुरू झाली असून आता आरोपी महिलेवर पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।